बाबासाहेबांबद्दल प्रेरणा घेतली पाहिजे आणि ग्रंथ म्हणजे फक्त कोणतेही ग्रंथ वाचून नाही, जे महापुरुष आहेत त्यांचे ग्रंथ वाचले पाहिजे। आणि तुम्ही जर महापुरुषांचं जीवन बघितलं तर प्रत्येक महापुरुषावर कोणत्या तरी लेखकाचा प्रभाव आहे। ग्रंथ असे आहेत जे तुम्हाला वाईट मार्गाला जाऊ देत नाहीत। स्पर्धा परीक्षा करताना आपल्याला खूप अनुभव येतात, आपण खूप वेळेस अपयशी होतो, पण जेव्हा बाबासाहेबांचं जीवन बघतो तेव्हा आपल्याला आपली कारणं खूप क्षुल्लक वाटतात, आपली परिस्थितीही खूप क्षुल्लक वाटते। त्याच्यासाठी प्रत्येकानं एक बार बाबासाहेब समजून घेतला पाहिजे। बाबासाहेबांनी जेव्हा अभ्यास करायचे तेव्हा त्यांच्या जीवनात खूप अडचणी होत्या, पण रमाईनं त्यांच्या जीवनामध्ये कधीच असं घरचे घराने काहीच सांगितलं नाही, त्यांना अभ्यास करण्यासाठी टाइम दिला आणि कधीच कोणत्या गोष्टीची तक्रार केली नाही। उदारपणे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्या। ते शिकलेल्या नव्हत्या, पण शिक्षण शिकलेल्या महिलांपेक्षाही त्या सक्षम होत्या, समजदार होत्या आणि ते खंबीरपणे बाबासाहेबांच्या सोबत होत्या। म्हणून बाबासाहेब आज सर्व समाजामध्ये आदर्श आहेत आणि त्यांच्या संविधानावर आपला भारत देश चालतो। मग आपण एकच प्रेरणा घेतली पाहिजे की आपल्या गावात तरी आपण सक्षमपणाने आपलं गाव सांभाळू शकले।